मैदानावरती पाहायला मिळतो. रोहन कदम निलेश पवार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहन कदम ऑन स्ट्राईक, ओमकार शेला नॉन स्ट्राईकला. सुपर 12चा थरार, पहिला बॉल पडेल. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू गोलंदाज दाखल होतो जिथे निलेश पवारला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या बाहेर जो दिशाहीन राहिला गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त धावसंख्येने इथे सुरुवात झाली आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तने सुरुवात होत असताना पहा 30 मिनिटाचा अवधी आहे. 5 षटक हाताळण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी दिला जाईल. दोन्ही टीमच्या माहितीसाठी 2 ओव्हर जे आहेत त्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. मग 11व्या चेंडू जर का बाहेर गेला तर 12 बॉल हा नवीन दिला जाईल. परंतु तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल हा जुना चेंडू देण्यात येईल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. वारंवार अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळतात. अर्थात DRAची मदत घेण्यात आलेली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जो DRS कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळालाय. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉल आलेला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार HFL रिजनल बिझनेस हेड आदरणीय वरुणजी शहा आणि त्याच वेळेला गणेशजी गावारे. व्हाईट बॉल, गावारे साहेब, वैभवजी राऊत साहेब, विनोदजी पावडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून 44,444 रुपयाचा आकर्षक पारितोषिक लाभलेला आहे. तिसरा बॉल, लगातारचा तिसरा चेंडू इथे अवांतर स्वरूपाचा आलाय. निलेश पवारला आपण पाहतोय. कापडे विभाग अध्यक्ष आदरणीय योगेशजी शेलार साहेब यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहत आहोत. या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत. प्रशांत कुमटेकरला अजायचा स्कोरर म्हणून आम्ही पाहतोय. खोला टाकला उजव्या बाहेर, वाईड यॉर्कर जो मात्र इथे पाहायला मिळतो आहे. वाईड यॉर्कर हाताला एक चांगल्या दर्जाचा चेंडू. पहिला बॉल सटीक आणि लेंथ अँड लाईन वरती पाहायला मिळाला. किंवा पहिला बॉल जो लीगल डिलिव्हरी येत असताना निलेश पवारच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला. रोहनला इथे जकडून ठेवलंय. पुढचा बॉल उजव्या बाहेर, पुन्हा एकदा दिशाहीन. केवळ एका बॉलवरती 4 धावा अद्याप आलेल्या पाहायला मिळतात. त्याही अवांतर स्वरूपामधून अतिरिक्त धावसंख्येचा भडीमार मैदानाच्या आतमध्ये होत असताना निलेश पवारला या बाबती कुठे ना कुठेतरी रोखावा लागतील. कारण सुपर 12 मध्ये आपण आहोत. नॉकआउट स्टेज आहे. इथे जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. यावेळेला आडवा बाटणे, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रोहन कदमच्या बॅटमधून षटकार. लवकरात लवकर चेंडू अवेलेबल होत्या. यावेळेला आणखी एक फटका तर ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल अफलातून टिपण्यात आलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला रोहन कदम बाद. आवश्यकता होती का? लोअर फुलटॉस बॉल अगदी हलका स्ट्रोक येथे केला आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं. शैलेशभाई चिकणे यांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत रोहन कदम बाद झालेला पाहायला मिळालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून HFL स्टार हाऊसिंग फायनान्स अर्थात HFL रिजनल बिझनेस हेड आदरणीय वरुणजी शहा साहेब
यांचंही आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. अगदी त्याच वेळेला गणेशजी गवारे साहेब, वैभवजी राऊत साहेब, विनोदजी पावडे साहेब यांचंही हार्दिक स्वागत. षटकारानंतर पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर वंश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यशला आपण पाहतोय. यश यावेळेला उजव्या सीच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. यशच्या बॅटमधून चौकार. स्वागत राहील. पुढचा बॉल यावेळेला उचळी घेणारा काय टेकअप घेतला या बॉलने. अनप्लेबल डिलिव्हरी. स्नॉटर राहिला, पडला, उचळी घेतली, वेग चांगला राहिला, दिशा चांगली, टप्पा चांगला आणि एक अनप्लेबल डिलिव्हरी, एक परफ्यूम डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा फलकावरती. पुढचा बॉल निलेश पवार पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 14. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना SKMB टायगर्स या टीमची धावसंख्या फलकावरती 14-1. सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत स्टार HFL रिजिग्नेन बिझनेस हेड आदरणीय वरुणजी शहा साहेब यांचं आगमन होत असताना आपण त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सध्याच्या घडीला आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वरुणजी शहा साहेब ज्यांची ग्रँड एंट्री आणि रॉयल एंट्री तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. गणेशजी गवारे साहेब, वैभवजी राऊत साहेब, विनोदजी पावडे साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. त्यांच्या माध्यमातून 44,444 रुपये व आकर्षक पारितोषिक या स्पर्धेला मिळालंय. तेच आदरणीय वरुणजी शहा साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 14 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावर. चौदाला 1. 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला ऑन साइडला केलाय. ओमकार शेलारच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील. DRS कॉल केला. बॅटर पाठीमागे जाऊन हा स्ट्रोक अटेम्प्ट केला होता का त्यासाठी इथे शहानिशा करण्यात येईल. DRS चा कॉल. स्ट्रोक ज्या वेळेला अटेम्प्ट झाला त्यावेळेला बॅटर एक्झॅक्टली कुठे होता हे पाहण्यात येईल. चौकार तर आलाय. पुढे बॅटर अर्थात चौकार मिळेल या बॉलवरती. ओमकार शेलारच्या बॅटमधून हा चौकार आला. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार शेलार सध्या घडीला स्ट्रायकर एंडवरती आहे. रवींद्र इंगवले यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल स्विचिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अद्भुत अविश्वसनीय चौकार. लगातारचे 2 बॉल आणि 2 चौकार आल्यात.
ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अर्थात त्याने मात्र रोहन कदम बाद झाल्यानंतर मोर्चा बांधणी केली आहे संघाचा हितासाठी. तो बॅटिंग करतोय. लगातारचा तिसरा येणार की काय? होय, तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार. ओमकार शेलार सेट ऑन फायर. चौकार आल्या 3 बॉलवरती 3. जणू काही इथे समाचारच घेतलाय. 3 बॉल 3 चौकार त्याच्या अगेन्स्ट आल्यात. तो महागडा राहिला. 12 धावा त्याने अद्याप खर्च केल्या. संघाची धावसंख्या 26 धावा धावलकावरती आहे. 26 ऑन दी बोर्ड. प्रशांत कुमटेकर यांना आपण ॲज अ स्कोरर म्हणून आज पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल नागेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो. तो थांबला. डेड बॉल मृत चेंडू घोषित करण्यात येतोय. सुपर 12 मध्ये आपण आहोत. अर्थात आजचा दिवस तितकासा महत्त्वाचा राहील या स्पर्धेसाठी. नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना जो मात्र पाहायला मिळणार आहे. एका बाजूला ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ पाहायला मिळेल तो जोया 11 चरई मोहल्ला. मैदानावरती क्विक सिंगल आली आहे शॉर्ट फाईन लेग रिजन मधून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या भारतीय स्कोर कार्डवरती 27 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पोलादपूर तालुका शहर संघटक अध्यक्ष तथा मनसे अध्यक्ष दर्पणजी दरेकर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करूयात की आपण देखील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. दर्पणजी दरेकर साहेब. आडव्या बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चालू आहे. यश जाधव देखील चांगली बॅटिंग करतोय. त्यानेही मोर्चा बांधणी केली. तोही मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करतोय. रन्स त्याच्याही बॅटमधून आलात. या वेळेला वॉड स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. यश जाधवला जीवदान देणं ही बाब सोपी गोष्ट नाही आहे. दर्पणजी दरेकर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहतोय पोलादपूर शहर संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तथा मनसेचे पदाधिकारी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली झेल सुटल्यानंतर. 34 धावा धावफलकावरती 34 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना SKMB टायगर टीम. पाहणार आहात पोलादपूरचा जादू मास्टर माइंड. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पुन्हा एकदा वळतोय 34 धावा आहेत. 17च्या करंट रन रेटने धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 निलेश पवार. हा फ्रॅकर होता उजव्या सीच्या बाहेर. खेचून मारलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिले दस्तक. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. रन्स मिळतील 4. चौकार. टीम संदीप माने अँड कंपनी मी लक्ष वेधन 30 मिनिट्स मध्ये विदिन 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. पुढचा बॉल कोला टाकला होता हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केले. सिंगल अवेलेबल होती आणि ती कंप्लीट करण्यात येते. प्रत्येक बॉलवरती स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला
प्रत्येक षटकामध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. ज्योती एंटरप्राइजेस आणि जोया 11 चरई मोहल्ला दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. फ्लड लाईट्स ऑन होण्याच्या आधी आपण आणखीन एखादा सामना कव्हर करता आला तर जास्तीचा कल त्याच्याकडे ठेवूयात. 6 सामने आज कव्हर करायचे आहेत. स्कोरकार्डवरती धावा त्या एकंदरीत 39 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करतोय ओमकार शेलार आणि यश जाधव. पुढचा बॉल निलेश पवार. आखूड टप्प्याचा बॉल अपीश अँड देन पनिश. स्क्वेअर कट केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग हाय अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. पहा 2 षटकांपर्यंत आपण नवीन बॉल देणार आहोत. जर 11वा चेंडू जर बाहेर गेला तरी नवीन देण्यात येईल, परंतु 2 षटकानंतर बॉल गहा झाला तर जुना चेंडू देण्यात येणार आहे. याकडे लक्ष वेधूयात. आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या माहितीसाठी आपण पुढच्या 4 षटकांसाठी जुनाच बॉल देणार आहोत. स्कोरकार्डवरती धावा आहेत या 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ओमकार शेलारचा आविर्भाव काहीतरी निराळा आहे. तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये 19 धावसंख्येवरती 5 बॉल त्याने फेस केलेत. यावेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु चेंडूने ओलांडले सीमारेषा. ओमकार शेलारचा वार सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मध्ये पाहायला मिळतात मंगेजी बेलुसे साहेब यांचे 2 संघ दाखल झालेत. सुपर 12 मध्ये बॉडी शॉट, एक्सिलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, फॉलोइंग स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि कापड्याचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वंडरफुल परफॉर्मन्स. 7 बॉल मध्ये 29 धावसंख्येवरती 2 नॉट आउट आहे. काय परफॉर्मन्स राहिला पाहत. मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहिलं तर आणखीन एक चौकार आला. संघाची धावसंख्या 55. गोलंदाज थांबलाय. काहीतरी विपरीत घडू नये यापेक्षा थांबणं गरजेचं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 55 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये खरं तर रंग भरलेत ते ओमकार शेलारच्या बॅटिंगने. जणू काही हायलाइट्स पाहतो असाच अनुभव आलाय मैदानावरती. त्याची बॅटिंग पाहता रांगोळी काढली आहे त्याने मैदानावरती. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली. धाव घेण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु रन्स अवेलेबल नाही आहे. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 55. 3 षटकांचा खेळ संपला. 55 एक बॅटिंग करत असताना एसकेएमबी टायगर्स टीम पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये 12 खेळाडूच घेऊन जाईल.
यांना तुम्ही पाहत आहात, मंगेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही पाहत आहे. सध्याच्या घडीला दोन्हीही असे मान्यवर आणि दोन जीवलग मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर सिद्धेजी सेठ साहेब ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला जशी सुरुवात झाली ना, त्यांनी आपली एक स्थान कन्फर्म केलं. ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा पुढे येते त्या त्या वेळेला त्यांना आपण सीमारेषेवरती पाहतो. सध्याच्या घडीला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आपण पाहत आहोत वरुणजी शहा साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. वरुणजी शहा साहेब स्टार HFL हेड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचंही आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. चला, जोया 11 चरई मोल्ला आणि ज्योती इंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टनचं आपण लक्ष वेधूयात की काही क्षणामध्ये टॉस करण्यात येईल. सेकंड मॅचचा सुपर 12 मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा दक्षिण रायगडाच्या अग्रमानांकित स्पर्धांपैकी एक. विशाल पवार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. अगदी बहुचर्चित आणि बहुआयामी असणारे हे आयोजन आपण पाहतोय. दिवस रात्र स्वरूपामध्ये ही स्पर्धेचं आयोजन पार पाडण्यात आलंय. स्ट्राईक करेंटवरती सध्याच्या घडीला यश जाधवला आपण पाहतोय. पहिला बॉल जास्त फ्लिक टॉप द रिस्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. यश जाधवच्या बॅटमधून चौकार. आदरणीय मंगेजी बेलोसे साहेब त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, चेअर करतायत. कारण आपल्या संघाचा खेळ महत्वाचा आहे आणि त्या कारणासाठी ते मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात. कदाचित मोबाईल त्यांच्यासाठी लकी असावा. आडवा बाटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद यश जाधव. दुसरा धक्का, फलंदाज क्रमांक दुसरा यश जाधव होतो इथे बाद. केएमबी टायगर टीम खरं तर आज PTPL कडे प्रवास करत होती. इथे येण्यासाठी खेळाडू निघाले. दुर्भाग्यवश अगदी अपघात देखील झाला होता खेळाडूंच्या वाहनाला. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट केलाय. क्लेवर बॅटिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना दुष्यंतने ठोकलाय चौकार. नाही वॅकन्स एरिया, रन्स मिळतील त्या 4. पुढच्या बॉलवरती दुष्यंतच्या बॅटमधून आलाय हा सणसणीत चौकार. धक्का
ची बाब आहे. 67 ऑन दी बोर्ड आहे. 67 धावा धावफलकावरती असताना जिथे तिसरा धक्का लागला. मैदानावरती 67 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. चौथं षटक आणि चौथ्या षटकातील अजूनही एक बॉल येणे शेष आहे. फटका विशेष येईल का हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील, कारण महागडा राहिलाय. गोलंदाज विशालला आपण पाहतोय. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल उसळी घेतो. ओंकार मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. रन्स आल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 67 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर आविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. 4 षटक संपलेत. स्कोर कार्डवरती 67 आहेत. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर एसकेएमबी टायगर या टीमला आपण पाहत आहोत. चार षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये परेश साळवीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 5वं षटक हे निर्णायक आणि महत्वाचं षटक राहील, कारण रन्स या षटकामध्ये थांबवाव्या लागणार आहेत. या षटकामध्ये धावा थांबवणं गरजेचं राहील. रन्स आल्यात या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर एक मात्र वादळ घोंगावतं आणि या वादळाच्या तडाख्यामध्ये प्रत्येक गोलंदाज आलाय. ओंकार शेलार नावाचं बॅटिंग करतो तो सध्या दगडीला. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 8 बॉल आणि 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. महत्वाचं राहील तो शेवटपर्यंत खेळणं. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटची आतली कडा घेतली आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल अवेलेबल होती आणि ती इथे घेण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 68 धावा धावफलकावरती आहेत. झोया 11 चरई मोहल्ला नेक्स्ट मॅच मध्ये ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. खोलातला बॉल पुन्हा एकदा सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक बाब आवर्जून हेरण्याजोगे राहिली. गोलंदाजाने वाईड यॉर्कर किंवा उजव्या एसीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचे प्रयत्न ते केलेत. गोलंदाजी मार्क वरती जिथे आपण परेशला पाहतोय. खुलव्या टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये तो निष्णात आहे आणि ती मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळते. अतुल तळेकर जिथे कुठेही असाल मी लक्ष वेधन कृपया स्कोरिंग साठी आपण तयार राहा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहा एक महत्वाची बाब मी लक्ष वेधन की तुम्हाला एक सामना जिंकणं गरजेचं राहील. सुपर 6 मध्ये जाणाऱ्या खेळाडूंनाच वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील. हा फटका पहा. इट्स अ कडक ठोकलाय ऑन साइडला षटकार. ओंकार शेलारची बॅटिंग आज जर का पाहिली ना तो जरूर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी आलो मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. तशाच रीतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आहे. 35 जिथे एकंदरीत 36 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 10 बॉल त्याने फेस केलेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. दुलाई मनसोक्त आनंद लुटतो आपल्या बॅटिंगचा. लगातारचे 2 बॉल 2 षटकार. 42 वरती तो नॉट आउट. 11 बॉल फेस केल्यात. अर्धशतक जर का आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून.
अर्धशतक येईल का? खोलातला बॉल सरळ बाटने इथे केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 82 धाबा धावफलकावरती आहेत. 82 ऑन दी बोर्ड. 82 धाबा धावफलकावरती आहेत. कभी खुशी कभी गम. ओमकार गाडगे आनंदित आहे तर हर्ष इथे तितकासा नाखुश पाहायला मिळाला कारण तो सेलिब्रेशन करत नाही आज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल परेश. यावेळेला बाची आतली कडा शॉर्ट थर्ड मांडला क्षेत्ररक्षक उभा आहे. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. 43 वरती ओमकार शेलार बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 82 ला 3. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर SKMB टायगर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आहे. सरकार शौर्य स्ट्रायकर या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल खोलातला होता. समोरच्या दिशेने केला. चिप केला होता. काही काळ हवेमध्ये राहिला. लॉंग ऑफला सिंगल मिळतीये. एकेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 83 धावा. 44 धावसंख्येवरती ओमकार बॅटिंग करतोय. खरं तर अर्धशतकापेक्षा संघासाठी आपला खेळ महत्वाचा राहील याच्याकडे कल द्यायचा पाहायला मिळतोय. संघाच्या हितासाठी तो बॅटिंग करतोय. रन्स त्याला बनवायचे आहेत. 100 पार करेल का SKMB टायगर्स ही टीम हे पाहणं गरजेचं राहील. बॉल मात्र बॅटची कदाचित अडली कडा घेतली होती की काय सिंगल घेतली जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करेल बॅटर अविनाश. जिथे आपण पाहिला आविष्कार इथे आपली विकेट सॅक्रिफाईस करतो. फलंदाज क्रमांक 4 बाद. आतमध्ये दाखल होत आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 4 बॉलचा अजूनही खेळ शेष राहिलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न करण्यात येतोय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल ओमकार आणि इथे विकेट सॅक्रिफाईस होईल. विजय दळवी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करतात. 5वा धक्का 84 या धावसंख्येवर.
शहानिशा करण्यात येईल. ऑब्जेक्शन घेण्यात आला. थर्ड अंपायर शहानिशा करण्यात येईल. गोलंदाजाची शैली पाहिली जाईल. दर्पणजी दरेकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण आदरणीय संदेजी बेलोसे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलंही अर्धी कसं स्वागत असेल. संदेजी बेलोसे साहेब यांचं देखील सतीजी बेलोसे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला 84. 5 फलंदाज बाद. संदेजी बेलोसे साहेब सतीजी बेलोसे साहेब यांचं आगमन आपण पाहतोय. अगदी काही वेळामध्ये अगदी प्रत्येक संघनायक आणि संघमालक येत असताना इथे पाहायला मिळेल. नाशिजी मजगनकर साहेब यांचं देखील आगमन आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये. संदीप माने चेंडूच्या खाली येतोय. झेल निसटल्या. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 86 वरती. तर ओमकार शेलार नॉट आउट बॅटिंग करतोय. 46 धावसंख्येवरती ओमकार शेलार नॉट आउट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 86 बनली आहे. रन्स आलेला नाही आहेत या षटकामध्ये. चांगली बॉलिंग झाली आहे. धावा थांबल्या. डेथ ओव्हर मध्ये एक चांगले चेंडू इथे पाहायला मिळाले. ज्या प्रकारे कामकाज मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज करतोय एक काटेकोरपणे त्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं की आपण कमी धावा कशा रीतीने खर्च करू. वेगवान बॉल समोरच्या दिशेने केला. सिंगल तर कंप्लीट होईल. दुहेरीसाठी पलटणार का. सिंगल घेतली आहे. फेकी झाली आणि अर्थात फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक अर्थात आपण पाहतोय तो 6वा फलंदाज बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये सुरेश सौरभ बाद झाला. असतात तर ही रन्स घेत असताना ओमकार स्ट्रायकर एंडवरती येताना पाहायला मिळाला असता, परंतु ते काही घडलेलं नाही आहे क्रिकेटमध्ये. जर तरला स्थान नाही. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 87 धावा धावफलकावरती आहेत. ला 6. 87 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ. गोलंदाज सज्ज होईल. विजय ऑन स्ट्राइक. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. रन्स मिळतील या बॉलवरती त्या 4. शेवट गोड झालाय. 91 धावा धावफलकावरती आहेत. 92 धावसंख्येचं टार्गेट या पहिल्या मॅच मध्ये सेट झालंय. 92 रनचं टार्गेट. या पण आदरणीय दर्पणजी दरेकर साहेबांना विनंती करूयात की नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करण्यात येईल. एका बाजूला जोया 11 चरई मोहल्ला आणि त्याचा अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे तो संघ जिथे ज्योती एंटरप्राइजेस या टीमला आपण पाहणार आहात. चला या अभिला मी लक्ष वेधन. या पण टॉस साठी अभि केसरकर आणि त्याच वेळेला अयान तारलेकर. चला या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन पहा मान्यवर वाट पाहत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्वरित उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल. अयान तारलेकर मी लक्ष वेधन. चला कॅप्टन त्वरित उपस्थित व्हा. त्वरित उपस्थित व्हा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. अयान तारलेकर या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि आवाज ऐकूयात निलेजी पवार सर यांचा. थँक्यू.
धन्यवाद जयेशजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या डावामध्ये ऐकला. आजचा 7वा दिवस या स्पर्धेचा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4थं आणि 7व्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आपण करूया. स्पर्धा पाहतोय पीटीपीएलची चर्चा सर्वत्र असताना आपण आज सुपर 12चा तरार पाहतोय. आज जो संघ जिंकणार आहे तो उद्या बक्षीस फेरीमध्ये जाईल आणि पहिल्या 6 मध्ये जाऊन सुपर 6 मध्ये दाखल होईल. ही अशी लढत आजच्या दिवसामध्ये असणार आहे. 12 संघ अगदी लीग फॉर्मॅट खेळून दाखल झालेले, चांगला खेळ त्या लीग फॉर्मॅटमध्ये दाखवला आणि आज या सुपर 12 मध्ये पहिला सामना आपण पाहतोय. SKMB टायगर विरुद्ध देवांश स्ट्रायकर या दोन बलाढ्य संघादरम्यान हा पहिला सामना. 91 धावांचं टार्गेट ठेवलंय. चांगली बॅटिंग ओमकार शेलारची पाहायला मिळाली. दुसरं अर्धशतक त्याच्या बॅटमधून होत असताना पाहायला मिळालं नाहीये. चला टॉससाठी जोया 11 चले मोलला लगेच या. आयान चला थोडंसं फास्ट चला. ज्योती एंटरप्राइजेस विरुद्ध जोया 11 चरे मोल्ला असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आणि त्याचा टॉस आपण दर्पणजी दरेकर यांचा संघ देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला होता. रवींद्र इंगवले यांच्या नेतृत्वामध्ये राज दर्पण 11 या टीमच्या माध्यमातून, परंतु काहीशी कामगिरी जरा खराब झाली, परंतु कमबॅक पुढच्या पीटीपीएल पर्व 5 मध्ये नक्कीच होत असताना पाहायला मिळेल. चला टॉससाठी या. आयान चला फास्ट चला थोडं या. आयान तारलेकर थोडंसं फास्ट या. जोया 11 चरे मोल्ला विरुद्ध ज्योती एंटरप्राइजेस. एका बाजूला नासिर भाई यांचा संघ तर एका बाजूला निलेशदादा कोळसकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभि केसरकरनं देखील 2 सामने जिंकले लीग फॉर्मॅटमध्ये आणि सुपर 12 मध्ये दाखल झाला. कालचा दिवस आपण पाहिला. जोया 11 चरे मोल्लाचा 1 पराभूत झाले, 2 जिंकल्या आणि सुपर 12 मध्ये शेवटच्या मॅचमध्ये दाखल झाले. कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच खेळत असताना सुपर 12 घातली. चांगली ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहायला मिळाला, तो म्हणजे आयन तारलेकरचा. या टॉससाठी दर्पणजी दरेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग टॉस जिंकलाय. अभि केसरकरनं टॉस जिंकलाय. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती बसून स्थान बनवायचंय. या ठिकाणी अभि टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे प्रथमतः? आम्ही फिल्डिंग करू. काल देखील आपण पाहिले तर म्हणजे धावा होत आहेत या स्पर्धेमध्ये आणि तुमची गोलंदाजी अक्षरशः चांगली राहिली आहे. तब्बल 7 विकेट आतापर्यंत घेतल्या 2 मॅचमध्ये. गोलंदाजीच्या जोरावरती तुम्ही अगदी 2 सामने जिंकलेत, परंतु आता समोरील संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यांनी देखील काल 2 सामने जिंकले, 1 पराभूत झाले आणि सुपर 12 घातली आहे. एक वेगळी अशी काही रणनीती असणार आहे का तुमची? नक्कीच थोडासा सुपर 12चे मुकाबले सगळे नॉकआउट मुकाबले, तर नक्कीच आम्ही चांगला अजून ट्राय करू, कारण आमचे बॉलिंग अटॅक पण चांगला झाला, पण अजून त्यामध्ये किती इम्प्रूव्ह करता येईल ते आम्ही या मॅचला नक्की करू. एक समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 6 षटकांची मॅच आहे. आम्ही 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो ना. नक्कीच काही आज चेंजेस पाहायला मिळतील का? चेंजेस तर नाही. आम्ही मागच्या मॅचचा विनिंग स्कॉट घेऊनच या मॅचमध्ये उतरू नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. अभि तुम्हाला टॉस जिंकला, या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आली. आयान तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. आता बॅटिंग करायची. काल देखील पहिली मॅच खेळत होता तुम्ही, 100-113 धावा बनवल्या होत्या. आज देखील दुसरा सामना आपण खेळतोय, परंतु धावा बनवण्याचा किती प्रयत्न असणार आहे तुमचा? नक्कीच 70 to 80+ करण्याचा प्रयत्न असेल, कारण आमचा बॉलिंग स्कॉट चांगलाच आहे. बघू किती रन होत आहेत. नक्कीच काही चेंजेस असणार आहेत का? कारण ज्योती एंटरप्राइजेस संघाकडे 4 फ्रंटलाईन गोलंदाज चांगले आहेत आणि 4ही गोलंदाज चांगली गोलंदाजी जे खेळत असताना त्यावेळेला केली होती. असे तुमच्याकडे कोणते खेळाडू आहेत की त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे? नाही, माहीत सर्व खेळाडूंकडे अपेक्षा आहे, कारण सर्वांनीच त्यांचा बेस्ट द्यावा, कारण नॉकआउटची मॅच आहे. इथून जिंकलं तर पुढे जाऊन, नाहीतर बाहेर जावं लागेल टुर्नामेंटमधून. अगदी नासिर भाई यांच्याबद्दल तुझ्यावरती यावर्षी विश्वास दाखवला कॅप्टनसाठी, त्यांच्याविषयी? नासिर भाईचा नक्कीच मी आभारी आहे, कारण त्यांनी मला दुसऱ्यांदाही कॅप्टन संधी दिली. लास्ट टाइम पण इथे LVPLची टुर्नामेंट झाली, तेव्हा पण मी रनरअप होतो आणि त्यांनी मला म्हणाले की PTPLमध्ये पण तूच कॅप्टनशिप कर. मी त्यांना पहिले नाही बनवलं होतं, पण ते बोले की तूच कर. तेव्हा मी त्यांच्या शब्दाला मान देऊन ही कॅप्टनशिप स्वीकारली. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. आयान तुम्हाला देखील. या ठिकाणी टॉस नुकताच पार पडलाय. दुसऱ्या मॅचचा टॉस जिंकलाय ज्योती एंटरप्राइजेस या टीमनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. बॅटिंगसाठी असेल जोया 11 चरे मोल्ला. कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळत असताना त्यांनी 113 धावा उभ्या केल्या होत्या आणि मॅच जिंकली होती, परंतु ही मॅच देखील इम्पॉर्टंट असणार आहे. जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल. या आपण नक्कीच आवाजात बदल करूया, जिथं मात्र गुड्ड्या जाधव सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. रील स्टार म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, रोहा तालुक्यामधून या ठिकाणी येतात आणि आज दुसरा दिवस त्यांचा आणि त्यांच्या माध्यमातून अगदी आपलं समालोचन आपलं ऐकायला मिळेल.
कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कुठे जाऊ नका, PTPLचा थरार पहा आणि आजचा दिवस नक्कीच पाहायला विसरू नका, कारण नॉकआउटच्या मॅचेस सुरुवात झाली आहे. धन्यवाद. धन्यवाद बाळा सर. यापूर्वी आवाज आपण ऐकलात महाराष्ट्रातील गोड आवाज जयेश भोसले सरांना. काल एक एक्झिबिशन मॅच आपण पाहिली ज्याच्यामध्ये जयेश सरांची बॅटिंग खूप चांगली बोलली होती. जितकी चांगली कॉमेंट्री तितकीच चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. वेळ न वाया घालवता आपण पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा सुपर 12मध्ये दाखल झालेले संघ आणि त्याच्यामधून आपण सुपर 6कडे नॉकआउट स्टेजमध्ये आपण आलेलो आहोत. आणि नॉकआउट स्टेजमध्ये पहिली मॅच आपण पाहायला मिळते ज्या ठिकाणी विजयी होण्यासाठी धावफलकावरती धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 92 धावा धावफलकावरती आपल्याला बनवायच्या आहेत आणि 92 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण आलेलो आहोत. नागेश स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाहायला मिळतात. पहिला बॉल एक छोटीशी एक मायनर अपील होताना आपल्याला पाहायला मिळाली होती. शरीरावरती चेंडू आढळला जरूर होता आणि आपला सर्वांचा सुपरस्टार ओमकार आपल्याला पाहायला मिळतो ऑन द स्क्रीन. ओमकारची चर्चा राहिली आहे, दोस्तीचा राजा माणूस ज्याला म्हटलं जातो. यष्टांच्या पाठीमागे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यापूर्वी त्याने कॅच घेतली, त्याचं सेलिब्रेशन. हा फुल टॉस बॉल आहे, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्याने केला आणि गॅपमध्ये चेंडू प्रवास सुद्धा करतो आणि अर्थात सुरुवात झाली आहे 92चा चेस करायसाठी आणि सुरुवात होते चौकाराने. धावफलकावरती पहिली आकडेमोड आपण जर पाहिली चौकाराने जरूर झाली आहे. थोडा या शॉटबद्दल आपण जर चर्चा केली तर त्यामध्ये आपण पाहिलं फुल टॉस बॉल आणि त्याला फक्त दिशा दाखवली. यावेळी मात्र आपण पुढे खेळण्याचा प्रयत्न, सुंदर झेल, अप्रतिम कॅच पाहायला मिळाली. फलंदाज बाद. तो म्हणजे पंढरी शेठ फडके यांचं गीत आपण ऐकलं. आणि महाराष्ट्रामध्ये तमाम अर्थात क्रिकेट जेवढे रसिक आहेत, जेवढे कबड्डी रसिक आहेत आणि त्याच पद्धतीने बैलगाडा शर्यती प्रेमीसुद्धा खूप वाढत चालले आहेत. त्यांचं सर्वांचं आपण पाहिलं नेतृत्व करणारे पंढरी शेठ फडके यांचं आपण गीत ऐकलं. चला मॅचकडे वळतो. संदीप माने आपल्याला पाहायला मिळतात, नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेले आहेत. नागेश पवार बाद झाले, ज्यांनी वैयक्तिक 4 धावा धावफलकावरती बनवल्यात. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं फक्त लेग साईडच्या दिशेने चेंडू ढकलून काढायचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं वाईड एच डी विकेटपर्यंत चेंडूचा प्रवास केला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, एका धावेने धावफलकावरती 5 ही धावसंख्या धावफलकावर झालेले आपल्याला पाहायला मिळाले. फाईव्ह ऑन बोर्ड. आणि यष्टांच्या पाठीमागून जर आपण पाहिलं सूत्र हळवताना पाहायला मिळतात ओमकार घाडगे. फक्त आपण पाहिलं दिशा दाखवली जाते, डायरेक्ट हिट जर लागली असती, संघ मालक यांनी सुद्धा डोक्याला हात लावला, सगळ्यांनीच डोक्याला हात लावला. जर ती डायरेक्ट हिट लागली असती ना तर मग हर्षने आपल्या टीमला प्रश्न विचारला असता की ती रन कंप्लीट करणं गरजेची होती का, किंवा तो रन घेण्याचा अटेम्प्ट बरोबर होता का, किंवा त्याच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न आला असता की तो शॉट खेळणं गरजेचं होतं का. अशा पद्धतीचा जर आपल्याला माहिती आहे यशच्या हातामध्ये अलगद चेंडू जातोय तर मग धावणं गरजेचं राहील का. नाही, चेंडू डॉट येताना 1 धावेने येताना पाहायला मिळतोय.
चेंडू हवेमध्ये आहे, झेल आणि फलंदाज बाद. आणखीन एक हादरा. 92 धावांचा पाठलाग करत असताना एक चौकार आला, पण नंतर विकेट्सवर विकेट जायला सुरुवात. फलंदाज बाद. चला ऑन स्क्रीन आपण एकदा सेलिब्रेशन बघूयात. त्या विकेट जी मिळाली, त्या विकेट मिळाल्यानंतरचं सेलिब्रेशन खूप इम्पॉर्टंट राहिलंय. आली एक कॅच घेतली आणि नंतर मग जो ओमकारने विकेट मिळाली कॅच नंतर ओमकारचा अर्थात सेलिब्रेशन आपण पाहू शकता. ना एक टाईमला इम्रान ताहिरची आठवण सुद्धा करून दिली. दोन्ही हात पसरत जसं तो चालत गेला होता पुढे. सेलिब्रेशन चांगलं पाहायला मिळालं. आणि एक गोष्ट जमायची राहिली आहे, पूर्ण तालुक्यामध्ये ओमकार खेळतोय आणि आपल्या टीमचं नेतृत्व करत असताना ॲज अ लीडर म्हणून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हटलं सुद्धा जातो की ग्राउंडच्या आतमध्ये 2 कॅप्टन खेळत असतात. एक कॅप्टन ज्याला आपण ऑन द पेपर बनवतो तो कॅप्टन असतो आणि दुसरा कॅप्टन जो यष्ट्यांच्या पाठीमागा असतो तो दुसरा कॅप्टन असतो. सो दुसरा कॅप्टन मैदानावरती आपल्याला ओमकार सावंत पाहायला मिळतात. विकेटची लढी लागली जरूर आहे. धावफलकावरती 5 धावा बनल्यात, 2 विकेट बाद झाल्यात. पण आता एक बॅटरकडून, बॅटिंग टीमकडून एक चांगली बॅटिंग गरजेची आहे आपल्याला. सौरभ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला आलेले पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस होता बॉल आपण पाहिलं. बॅटच्या रेंजमध्ये घेण्याचा प्रयत्न केला त्याने. लॉंग ऑनकडे चेंडू फक्त ढकलून काढला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एका धाव्याने धावफलकावरती 6 षटक आहेत आपल्याकडे. ॲव्हरेज आऊट जर लावलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 15+ रन जर आपण करत झालो तर मात्र 92च्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यामध्ये थोडा आपला अडथळा कमी येऊ शकतो. अडथळे येणार आहेत नो डाऊट, त्याच्यामध्ये काही दुहेरी शंका नाही आहे. बट तो अडथळा म्हणजे जो डोक्यावर कर्ज आहे ते खांद्यावर आणायचा प्रयत्न दोन्ही या फलंदाजांनी करणं गरजेचं राहील. स्लो बॉल व्हाईट बॉल जरूर येतोय. व्हाईट बॉल बद्दल यष्ट्यांच्या पाठीमागून काही रिॲक्शन येणार नाही आहे, पण मात्र आपण जर पाहिलं स्लोवर 1 येतोय. स्लो बॉल आल्यानंतर आपण यस पंचर आपल्याकडे पाण्याची मागणी करतायत. स्लोवर 1 बॉल. हल्लीच्या क्रिकेटमध्ये IPL म्हणा किंवा प्रीमियर लीग म्हणा किंवा टेनिस क्रिकेट म्हणा, कोणताही क्रिकेट असो, स्लो बॉल हा नेहमी एक ब्रह्मास्त्र म्हणून वापरला गेला. पहिले यॉर्कर वापरला जायचा, मग त्याच्यामध्ये आपण हेलिकॉप्टर स्ट्रोक्स पाहायला मिळाले. काही जण लेट बॅट आणतात. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो सीमा पार. चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावफलकावरती वाढ होताना पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला होता. या ओव्हरमध्ये सुद्धा एक चौकार. 12 धावसंख्या धावफलकावरती. ना यष्ट्यांच्या पाठीमागे थोडं अजून चपळाई हवी आहे. 2 खेळाडूंच्या हातून यस बाईक्स मधून पंचांचा इशारा येतोय. बाईक्स मधून जाणारी ही धाव. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय नागेश पवार साहेबांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. किरण वारियर भोगावचे संघमालक नागेशजी पवार साहेब आपलं हार्दिक स्वागत. तसेच प्रकाश अण्णा गायकवाड हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि SKMB टायगर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघाचे संघमालक मंगेश बेलोसे आणि या संघाचे मॅनेजर अगदी आपण पाहतोय विनायकजी दीक्षित. मोठा फटका. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार. तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन 1 नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन जमदार. शिवाजी महाराज तानाजी मातुसरेंचा आशीर्वाद आहे. श्रीराव
अतिशय 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. थोडं एक्सपेन्सिव्ह ओव्हरकडे वळतोय आणि ॲज अ बॅटिंग करत असलेल्या टीमच्या बाजूने जर मी विचार करतो, यस मला एक अशी एक्सपेन्सिव्ह ओव्हर हवी आहे पाहिजे, कारण का रन बनणं खूप गरजेचं आहे. 92 नॉकआउटची मॅच, एक वाटलं पाहिजे की पोलादपूर तालुका प्रीमियर लीगची मॅच चालू आहे, एक नॉकआउटमधली ती झुंज पाहायला मिळणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसला भिरकावून दिला, चेंडू सीमारेषा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. हा येतो षटकार आणि लेग, अर्थात हा नो बॉल आहे का पंच? यस, नो बॉल. टोटल 7 धावा धावफलकावरती येताना षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर नावेद यांना आपण ऐकलं. आणि धावफलकाकडे वळतो ज्या ठिकाणी हा 26 धावा धावफलकावर झालेल्या पाहायला मिळतात. नो बॉल आला, याचा अर्थ पुढील बॉल, हा येणारा बॉल हा फ्री हिट बॉल आपल्याला पाहायला मिळणार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, यष्टांच्या पाठी बॉल अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला झाला. डायरेक्ट हिट जर लागली असती तर काही गोष्टी घडल्या असत्या, पण मात्र आपण पाहिलं डायरेक्ट हिट काही येत नाहीये धावफलकावरती. जर आपण पाहिलं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला. 27 ऑन बोर्ड, 27 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. या ओव्हरचा विचार जर केला तर अजूनही 2 बॉल येणं बाकी आहे. $27 ऑन बोर्ड. मोठी ओव्हर आले आणि गरज सुद्धा होती अशा एक एक्सपेन्सिव्ह ओव्हरची. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र नकार देतात त्याला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आपल्याला. पंचांचा जो कॉल राहिला आहे तो म्हणजे अर्थात व्हाईट बॉलचा कॉल पंचांपर्यंत गेला होता, पण पंचांनी मात्र लीगल डिलिव्हरी हा निर्णय त्यांनी दिला होता की फेअर डिलिव्हरी आहे. पंचांच्या निर्णयाला आपण तपासणी करतोय. फेअर डिलिव्हरी पंचाचा निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेळी धावफलकावरती धावा बनलात. 27 ऑन बोर्ड. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि यंगस्टरचे सर्वेसर्वा तसेच यंगस्टरच्या सदस्यांपैकी एक आपले स्वप्नीलजी चोरगे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. या स्वप्नील चोरगे साहेब आपलं हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग सिद्धेश शेट्टी युवा मंच पुरस्कृत यंगस्टार पोलादपूर आयोजित आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सर. 27 ऑन बोर्ड, 27 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली 2 षटकांमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिसरं षटक, तिसऱ्या षटकाच्या हाताळणीसाठी आपण पाहतो ज्यांनी पहिली ओव्हर त्याच्यामध्ये 2 मौल्यवान विकेट ज्यांनी घेतल्या अर्थात ओमकार आपल्याला परत पाहायला मिळतात. तिसरं षटक आणि षटकामध्ये आपण पाहिलं ओमकार, ओमकारवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू खूप वेळ हवेत, गोलंदाज स्वतः फॉलो थ्रो मध्ये आला आणि त्यांनी झेल घेतली. फलंदाज पहिल्याच चेंडूवरती बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली कामगिरी करतो आणि संघाचे संघमालक मंगेशजी वेलोसे आणि मॅनेजर विनायकजी दीक्षित अधिक खुश दिसत आहेत,
कारण संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. 27ला 3 देवान स्ट्रायकर संघाच्या पाहायला मिळत आहेत. विनायकजी दीक्षित यांना आपण नेहमीच पाहिलं तर ज्या वेळेला SKB टायगर्स खेळलाय ना त्यावेळेला अगदी खेळाडू कक्षाच्या समोर विनायकजी दीक्षित यांना पाहतो. टीम मॅनेजर म्हणून काम पाहतात. तर संघ मालक आपण व्यासपीठाच्या अगदी दोघांनाही ती जागा सोडलेली नाहीये. मला वाटतं ती जागा लकी आहे की काय. लक फॅक्टर आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायचे ना तेव्हा माझे आजोबा आहे ना स्टूलवरती पाय ठेवून बसायचे. एक पाय स्टूलवरती आणि एक पाय असे खाली ठेवून बघायचे. ते म्हणायचे की जर मी पाय स्टूलावरून खाली घेतला तर मग सचिन आऊट होतो. म्हणून ते एक अंधश्रद्धा होती त्यांची. किंबहुना एक वेगळी अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा एक ते प्रेम होतं. किंबहुना एक विश्वास होता की माझा पाय खाली गेल्याने सचिन आऊट होईल. तसंच संघ मालकांचं आहे. ही जागा जर मी सोडली तर मग माझ्या टीमला काहीतरी दुःख होऊ शकतं. म्हणून ती जागा मी सोडणार नाही आहे. चला मॅचकडे आपण वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहिलं धावफलकावरती धावा बनल्या जातात त्या म्हणजे 27 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट परिधान होताना पाहायला मिळालं. 30 मिनिट्समध्ये आपल्याला 5 ओव्हर टाकायचे आहेत. पंचांकडे अपील केली जाते ती म्हणजे व्हाईट बॉलसाठीची, पण मात्र लीगल बॉल येताना पाहायला मिळतो. आणि यष्टांच्या पाठीमागून जर आपण पाहिलं तर कॅचसाठी सुद्धा अपील केली जाते. आमचे यावेळी सोडून दिला जातो. संघ मालक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश दाभेकर आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती. आणखीन एक ऍड होताना पाहायला मिळतं. 28 ऑन बोर्ड. हा बॉल चांगला आहे. हा बॉल खूप चांगला टाकला. असे क्वचित संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात जे ॲज अ संघ मालक सुद्धा असतात आणि आपल्या टीममध्ये क्रिकेट सुद्धा खेळतात. का संघ मालक होणं हे खूप धाडसाचं काम असतं. कारण का त्या टीममध्ये आपली एंट्री पहिले करणं, त्यासाठी जे स्पॉन्सरचे पैसे असतात ते पहिले देणं, त्याच्यानंतर टीम गोळा करणं, त्यानंतर कर्णधार करणं आणि मग एकदा टीम गोळा झाल्यानंतर मग त्या टीमला मॅनेज करत राहणं. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली, झेल आणि फलंदाज बाद. संघ मालकाची महत्वाची विकेट घेण्याचा प्रयत्न आणि अर्थात संघ मालक बाद. बेलोशे साहेब जरा आता आनंदामध्ये असतील. थोडा का नाही पण आनंद चेहऱ्यावरती येणार आहे. एक्सप्रेशन चेहऱ्यावरून दाखवणार नाही, मनातून आनंद आहे. मॅचकडे वळूयात आपण. 28 या धावत संख्येवरती थांबा दिलाय. एक जी वाईट बॉल मधून रन आली ना त्याच्यानंतर धावा कम्प्लिटली थांबवल्यात. अधिक खुश पाहायला मिळत आहेत मंगेश बेलोसे. परंतु अजून एक टीम बाकी आहे. परंतु SKB टायगर्स संघासाठी मॅनेजर म्हणून मंगेश सर, विनायकजी दीक्षित आज काम पाहत आहेत. विकेट मिळते. आणखीन एक सेलिब्रेशन ओमकार गाडगेचं. खेळाडू बाद. चेन्नई सुपर किंग्स साठी आणि भारतासाठी देखील जर आपण पाहिलं तर यष्टांच्या मागे महेंद्रसिंग धोनीला आपण पाहतो. परंतु आज SKB टायगर्स संघासाठी ओमकार घाटगेला पहा सेलिब्रेशन. पहा पुन्हा एकदा सेलिब्रेशन आणि त्याच्याकडेच कॅमेरामॅनचं लक्ष असणार आहे. ओमकार घाटगेने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे. विनायकजी दीक्षित यांना आपण मॅनेजर पदाच्या भूमिकेमध्ये पाहतोय SKB टायगरसाठी आणि संघ मालक मंगेशजी बेलोसे खुश असणार आहेत कामगिरीवरती. कॉम्बॉक्स थँक्यू. आणि यस धाव येतात. धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक धाव. 29 ही धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. मी विनंती करत
काय हर्षला पण आपण एकदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आत पाठवावं. ॲज अ 12वा प्लेअर म्हणून आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतो आणि 12th मॅनची भूमिका कितपत आपण बसवायची. 3 वर्षानंतर सुद्धा अर्थात फरदीन गाझीला घेतलं होतं टीममध्ये. चला 5 विकेट घेणारा या स्पर्धेमधला तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार शेलार ठरतोय या स्पर्धेमध्ये 2 स्पेलमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. आणि अर्थात पहिला घेतला होता तो म्हणजे इंतिकाब नाडकर, त्याच्यानंतर आदित्य कदम आणि त्यानंतर ओमकार शेलार पाहायला मिळतो. बेस्ट फिगर जर पाहिला 5 विकेट आणि फक्त 8 रन त्यांनी खर्च केल्यात. मॅचकडे आपण वळवूया, पण वळण्या अगोदर 5 विकेट घेतल्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये आपण किंबहुना पाहतो की बॉल तो त्या बॉलरला दिला जातो. बॅटिंग सुद्धा त्याच्याकडून खूप चांगली पाहायला मिळाली आहे. पण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं थोडासा अडचणीमध्ये संघ पाहायला मिळालेत आपल्याला. बॅटिंग करत असणारी टीम धावफलकावरती बनवणं खूप गरजेचं. 92चा पाठलाग नॉकआउट स्टेज आणि त्या नॉकआउट स्टेजमध्ये त्या मोठी मजल मारण्यासाठी आपल्याला आता धावा खूप जास्त बनवाव्या लागतील. खरं तर मला असं वाटतं ना की 48 धावांची इनिंग साकारली. अजूनही विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती या मॅचमध्ये आपण पाहतोय 63 धावसंख्येची. 18 बॉल 63 ची गरज. अजिंक्य पवारचं टेन्शन वाढलं असेल कारण ओमकार शेलार 48 धावा नॉट आउट. त्याच वेळेला 5 त्यांनी कंप्लीट केले एकाच मॅचमध्ये. अजिंक्य पवारला एक मॅच जिंकायची आहे आणि सर्वाधिक पॉईंट्सने तो पॉईंट टेबलमध्ये टॉप करतोय. परंतु अजूनही ओमकार शेलार त्याचं अस्तित्व बाकी आहे. त्याने 48 धावा या मॅचमध्ये नॉट आउट बनवला आणि 5 देखील कंप्लीट केलं. कोण मारणार बाजी या स्पर्धेवरती त्यापेक्षा जास्तीचं लक्ष राहतं कोणाला मिळणार बाईक आणि कोण राहील अर्ध्या तोळ्याच्या अंगठीचा हकदार. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या रील्स आणि सोशल मीडियावरती व्हायरल केल्या ते PTPL असे गावरान क्रिकेटचे रोहित तळेकर मॅन फ्रॉम निवेगावचे एडिटर त्यांच्या माध्यमातून देखील हे PTPL सोशल मीडियावरती अगदी व्हायरल केले जाते. तसेच शुभम तळेकर गाव निवे हे देखील PTPLचे रील इंस्टाग्रामला नक्कीच अपलोड करतायत. त्यांचे देखील आपण आभार मानूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून निवेगावचे दोन्ही एडिटर रोहित तळेकर आणि शुभम तळेकर आपलं हार्दिक आभार. थँक्यू. पण ही रील सुद्धा खूप व्हायरल होणार आहे कारण का चेंडू उडाला आणि त्याच्यानंतर प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू लागून सीमा पार षटकार जाताना पाहायला मिळाला. हा 6 येताना आपल्याला पाहायला मिळतो. पण नशीब आपण सांगू की बॅटरच्या वाट्याने आहे. जेव्हा 18 मध्ये 63 हवा होता त्याच्यानंतर येणारा हा षटकार. आता 17 चेंडू आणि 57 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बनवायची आहे. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 35 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोहन कदम. रोहनवरती परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. गॅपमध्ये चेंडू जरूर ढकलला आणि त्याच्यावरती धावा सुद्धा मिळतात 4 आणि येतो सुंदर चौकार. पाठी ओमकार आहे. ओमकारची एक खासियत आहे जेव्हा कोणता मोठा फटका येतो ना तेव्हा लगेच बॉलरकडे जाणार, डिस्कशन करणार आणि डिस्कशन झाल्यानंतर विकेट येताना खूप वेळा पाहायला मिळाली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. यावेळी ओमकारचं डिस्कशन चांगलं ठरलं नाही आहे. गोलंदाजाने फुल टॉस टाकला आणि त्याच्यावरती पराक्रम केला. चेंडू सीमा पार षटकार.
साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून सिद्धेश शेठ साहेब यांच्या वतीने बाउंड्रीच्या बाहेर 100 रुपये कॅश पकडल्यानंतर 15 बॉल 47 धावांची आवश्यकता. 15-47 डाव धोक्यामध्ये आहे. चेंडू हवे, झेल नाही, झेल धरतीला दान. एक चित्रपट आला होता मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता, चुकीला माफी नाही, दगडी चाळ चित्रपटातला. ही चूक, ही घोडचूक होताना पाहायला मिळाली. जो फलंदाज धावांचा पाऊस पाडत होता त्याच फलंदाजाची कॅच सुटताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ॲग्रेशन आणि एक कॅच सुटण्याचं सर्वात इम्पॉर्टंट कारण ते म्हणजे प्रेशर आणि फक्त प्रेशर. त्या प्रेशरमध्ये राहिले आणि मात्र झेल घेण्यासाठी योग्य त्या टाईममध्ये आपण पोहोचले सुद्धा, पण मात्र ती झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती येतात. 46 ऑन बोर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 47 ऑन बोर्ड झालेले पाहायला मिळतात. 14 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे. नाही नाही नाही, हा बॉल डॉट करणं इम्पॉर्टंट होतं. निर्धाव, प्रत्येक डॉट बॉल येणार आणि तो डॉट बॉल आपल्यावरती प्रेशर टाकून जाणार आहे. त्या प्रेशर आपण कशा पद्धतीने झेलणार आहोत, सोपं करायचं. एकदम सिंपल वे सोपं करायचं. बॅकफूट वरती जातो, पंच करतोय. क्षेत्ररक्षक धावत त्याच्या पाठीमागे पोहोचतात. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी थोडीशी रिस्की. ओमकारने चेंडू अडवलाय. खूप चांगला डाईव्ह मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. 2 धावा धावफलकावरती जरूर येतात, पण त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 49 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न खूप चांगले होताना. 12 चेंडू आणि 43 धावसंख्या अजूनही बनवायची आहे. बघायला गेलं तर आपण 22 धावाच्या सरासरीने धावफलक बनवायचा आहे आणि त्या 22चा ॲव्हरेज आउट येणं गरजेचं आहे. 12 मध्ये 43 ही धावसंख्या धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहणार. ते थकले, ते दमलेत, पण आपल्या संघाला विजयी करण्यासाठी मेहनत मात्र त्यांनी सोडली नाही आहे. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. बारा चेंडू आणि 43 धावा धावफलकावरती बनवायचे आहेत. 12 मध्ये 43 ही गणित आहे. 2 षटकांचा खेळ बाकी राहिलेला आहे. 21च्या सरासरीने ॲव्हरेज आउट आपल्याला ठेवावं लागेल. 21 ते 22 धावा धावफलकावरती बनवल्या एक ओव्हरमध्ये. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. T20 मॅचमध्ये जर आपण पाहतो तर 19वी ओव्हर खूप इम्पॉर्टंट राहायला मिळते. आणि ज्यावेळी गतवर्षी जेव्हा एशिया कप राहिला होता तेव्हा 19वी ओव्हर आपण जर पाहिली, आपण सूर्यकुमार यादवने 19व्या ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा बनवल्या होत्या. पण ॲज अ बॉलर म्हणून आपण भुवनेश्वर कुमारला पाहिलं त्यावेळी 19वी ओव्हर ही खूप एक्सपेन्सिव्ह ओव्हर ठरली होती आणि त्या 19व्या ओव्हरमध्ये जो झेल सुटले गेले आणि त्याच्यामुळं एशिया कपमधून आपलं नाव मात्र बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. तशाच टेनिस क्रिकेटमध्ये शेवटची सेकंड लास्ट ओव्हर जी राहते ती खूप इम्पॉर्टंट राहणार. आणि आता या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 43 धावा धावफलकावरती बनवायचे आहे. त्या 43 बनवत असताना आपल्याला ही ओव्हर अर्थात 5वी ओव्हर खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे. आणि इम्पॉर्टंट ओव्हर इम्पॉर्टंट माणसाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाली. दुष्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 43 धावा. चला या 6 बॉलचा विचार करूयात आपण. 6 मध्ये जास्तीत जास्त किती बनला जाणार. हा पहिला बॉल एकदम यॉर्करमध्ये, सटीक यॉर्कर म्हणतात. तो सटीक, तो लाईन, ती लेंथ आणि तो बूट बॉलिंग. लसित मलिंगा जर आपण मुंबई इंडियन्सच्या पेजला फॉलो करत असाल तर त्याच्यावरती लसित मलिंगा शो असं एक कन्सेप्ट त्यांची चालते, ज्याच्यामध्ये लसित मलिंगा आहे ना बूट बॉलिंग काय असते ते शिकवत राहतात. ती बूट बॉलिंग परफेक्टली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका मारायचा डाऊन द ग्राउंड आपण पाहतो. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंड खूप जास्त अप्रोच करत होता की दुसरी धाव घेऊया, पण स्ट्रायकर एंडने मात्र त्याला नकार दिला. 1 धाव घेतली जाते. 1 धावेने धावफलकावरती वाढ.
आणि संघाची 50 धावसंख्या धावफलकावरती पूर्ण. आता 10 चेंडू आणि 42 ही धावसंख्या धावफलकावरती बनवायची आहे. 5वी ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. दुशांतच्या हातामध्ये चेंडू आहे. दुशांत वरती आक्रमण करायचं होतं, आक्रमण झालं नाही. डायरेक्ट हिट लागली असती तर जर आणि तर येस लेग बाईस मध्ये येते ही धाव. जर आणि तरची गोष्ट आपण बघतोय, ज्याच्यामध्ये जर बॉल लागला असता तर काहीतरी झालं असतं. बॉल काही लागला नाही तर झालं काही, फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल येऊन मात्र काही घडणार नाही आहे. जर मॅचमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल, किंबहुना जर आपल्याला नावाची नावलौकिकता ठेवायची असेल तर मोठे फटके गरजेचं आहे. तोच मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि त्याला सीमारेषा बाहेर फेकून दिला जातो. येतो षटकार. अयान तारलेकर आपण संपर्क करा संदीप कदम सर. अयान तारलेकर आणि अभि केसरकर संदीप कदम सरांना आपण भेटायचं त्वरित. आणि काय फटका खेचला आपण जर ऑन स्क्रीन पाहू शकतो. तो आला, त्याने वाट पाहिलं आणि त्याला माहित होतं किती मौल्यवान आहे हा षटकार. या षटकाराने धावफलकावरती वाढ जरूर होताना पाहायला मिळेल. 8 मध्ये आता 35 ची गरज आहे. म्हणजे फक्त 8 बॉलमध्ये 6 षटकार. हाच सिच्युएशन मध्ये मॅच ठेवून दिले की सोपं करायचं. 8 बॉलमध्ये फक्त 6 षटकार आपल्याला मारायचे आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार आपण मारताना खूप वेळा पाहिले. 6 मध्ये 7 षटकार मारताना सुद्धा पाहिलेत आपण. पण आता 8 बॉल आणि त्याच्यामध्ये 6 षटकाराचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. एक आलेला आहे, अजून 6 षटकारांची गरज आहे. 8 बॉल 35 धावा धावफलकावरती, 57 ही धावसंख्या अर्धा संघ बाद झाल्यावरती पाहायला मिळाली आहे. नाही, चांगला बॉल फेकला जातोय. आपण पाहिलं गॅपमध्ये आहे, चेंडू ढकलला जातोय. प्रयत्न पूर्ण केले जातात पण मात्र चेंडू निसटतो. चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचताना पाहायला मिळाला आणि येतोय आणखीन एक चौकार. सात चेंडू आणि आता 31 धावांची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. बॉलवरती स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव, दुसऱ्या धावेला धोक्याची घंटा वाजेल का? पंचांचा इशारा येणं बाकी, इशारा काही येत नाहीये आणि अर्थात आपण पाहिलं 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. आता येणारे 6 चेंडू आणि 29 धावा धावफलकावरती बनवायचे. चला, पंचांची इशारा येतोय की तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे का रनआउटसाठी? नाही केले ना. चला, 6 चेंडू आणि 29 ही धावसंख्या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. 2013 मध्ये सर एक रील बनवली होती मी संदीप जगे सर आणि यासिन मर्चंट सरांसोबत. ती म्हणजे द अनटोल्ड स्टोरी ऑफ विजय पावले, द महाराष्ट्र स्पीड गन, ज्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवली होती. आणि सर्वप्रथम मी विजय पावले हे नाव ऐकलं होतं ते म्हणजे 2013ला सुधागड पालीच्या मैदानावरती, ज्यावेळी डिंगडॉंग पुणे हा संघ खेळत होता आणि उमेर 11 त्यांच्या विरुद्ध खेळत असताना. आणि मग त्यावेळी असं झालं की डिंगडॉंगचे सर्व खेळाडू बाद झाले होते. 7 विकेट गेल्या होत्या आणि 6 चेंडू आणि 31 धावा धावफलकावरती विजयाला हव्या होत्या. आणि ऑलमोस्ट अर्धा ग्राउंड असा निघून चालला होता. सगळी पब्लिक चालली होती की 6 बॉल आणि 31 धावा बनणं अशक्य या मैदानावरती आहेत. आणि कोणताच बॉलर नाही, कारण का बॅट्समन सगळे बाद झाले होते. काही बॉलर शेवटचे राहिले होते. 9वा खेळाडू येतो विजय पावले त्याचं नाव, आणि 5 बॉल 5 षटकार तो मारतो आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन घेऊन 6 बॉल 31 ची मॅच तो जिंकवतो. तो त्यावेळी बॉलर होता आणि बॉलर असून सुद्धा बॅटिंग करताना त्यांनी, आणि अर्थात दादा सुद्धा होते, कारण का योगेशची टीम होती ती, त्याच्यामध्ये कृष्णा सुद्धा होते आणि सगळे दिग्गज खेळले. आणि विरुद्ध त्याच्या जर आपण पाहिलं इम्रोज, आणि त्या इम्रोज खानचा रेकॉर्ड होता त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याला एकही 6 बसला नव्हता आणि त्याला डायरेक्ट 5 6 बसले होते इम्रोज खान. मोठा फटका मारायचा प्रयत्नांमध्ये फसतोय झेल आणि मात्र सुट्टी. झेल सुटल्यावरती काय, आता 5 चेंडू आणि 28 ही धावांची गरज.
1 रन येते. आता येणारे 5 बॉल 28 ची गरज, षटकाराची गरज. येतोय का षटकार? सामन्यामध्ये विजय होणार का? चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे आणि झेल, परत दुसरी झेल सुटताना पाहायला मिळाली. ह्या ओव्हर मधली दुसरी झेल, ह्या इनिंग मधली तिसरी झेल सुटताना आपण पाहिली. एक झेल सुटली ती म्हणजे चेंडू डोक्यावर बसून प्रणय डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला होता. मंगेश साहेब अर्थात आता खुश राहणार आहेत. मंगेश साहेब म्हणत असतील अजून 4 झेल सुटल्या तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण का मॅच मध्ये आता 4 चेंडू आणि 27 ची गणित आपल्यापर्यंत राहिलं आहे. इथून सर्व चेंडू षटकार आले तरी काही गम नाही आहे आपल्याला. नाही, हा उकला जातो. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही येत. डॉट बॉल येतोय तर डॉट बॉल नव्हे तर तो या मोठ्या भव्य दिव्य चषकाजवळ येण्याच्या एक पायरी आहे. त्या मैदानावरून ह्या स्टेजपर्यंत येण्याची ती पायरी ओलांडते. जितके डॉट बॉल येतील तितक्या पायऱ्या वाढत जातात. आता व्हेरिएशन्स गोलंदाज नक्की करणार. एक मिराकल गोलंदाजी करायचा प्रयत्न करा. षटकार येणार जरूर. सेलिब्रेशन होताना पाहायला नाही मिळणार, कारण का ऑलमोस्ट मॅच एंडकडे आपल्याला जाताना पाहायला मिळते आहे. हा षटकार येतोय धावफलकावरती वाढ. आता 2 बॉल बाकी आहे त्या ओव्हरमधले. 2 बॉल 21 धावा धावफलकावरती आपल्याला बनवायच्या आहेत. प्रयत्न खूप चांगला राहिला. हर्ष आमचा 12 प्लेयर म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी जरूर पाहायला मिळेल. चला, फटका चांगला आहे. व्हेरिएशन बॉलर फक्त करतोय. मिराकलिक गोलंदाजी करायचा प्रयत्न करतोय. 1 रन येते. आता 1 बॉल ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. कालचं सेलिब्रेशन, कालचा ओमकारजी आपल्यासाठी ऑन स्क्रीन पहा. शिर्डीच्या साईबाबांचा सर्वात मोठा उत्सव होतो लालबागमध्ये आणि त्या लालबागच्या उत्सवामध्ये ओमकारची पाहायला मिळतात आपल्याला. रिव्हर्सचा टेम आणि मात्र सामना विजयी ठरतोय. अर्थात विजयी ठरतोय तो म्हणजे SKMB संघ. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ SKMB आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर टू जयेश भोसले सर. नतमस्तक झाला मैदानाला. आपण जर पाहिलं ॲक्शन रिप्ले पाहूयात आपण. ओमकार आला, त्यांनी आपल्या टीमला संघ सहकाऱ्यांना टाळी दिली सेलिब्रेशनचं आणि त्याच्यानंतर क्रिकेटच्या देवाला नमन करतोय. मॅचला, त्या यष्ट्यांना, त्या विकेटला अर्थात समर्पण अर्पण करताना पाहायला मिळाला. त्याला माहीत आहे की ही विजय किती इम्पॉर्टंट आहे, ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग किती इम्पॉर्टंट आहे. ओमकारला माहीत आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा ओमकार पाहायला मिळाले. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस ज्याला म्हटलं जातं, ओमकार. ओव्हर टू जयेश भोसले सर. चा जल्लोष एकाच वेळेला tenniscricket.in ने एका फ्रेम मध्ये दाखवलं होतं. या पण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. ॲब्सोल्युटली नो डाऊट. वन साइड हिरो. 48 धावा 5 फॉर कंप्लीट करणारा ओमकार शेलार या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. या पण संदेजी बेलोसी साहेब यांना विनंती करूयात.